आपल्याला या फुलासारखं जर आनंदी राहायचं आहे की नाही आणि खिलून राहायचं आहे की नाही, आपण जर आपल्याला एकत्र परिवारामध्ये राहावं लागेल. जर तुमचं एकत्र कुटुंब असेल की नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या की आपला परिवार जे 4 लोकं आहेत आपल्या घरात, त्यांना कसं आपण खुश ठेवू शकतो. त्यांच्या खुशीसाठी जगून बघा आणि तेव्हा जर तुम्ही त्यांच्या खुशीसाठी जगलेत की नाही, ते नेहमी बघतील की तुमच्या खुशीसाठी ते जगायला तयार राहतील. जर तुम्ही त्यांची काळजी घेतलीत, ते तुमची काळजी घेतील. जेव्हा तुमचा परिवार आनंदी राहील की नाही, तेव्हा तुम्ही आनंदी राहायला सुरुवात होईल. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आम्ही मस्त मंदिरात आलेलो होतो. सकाळी छान चहा, नाश्ता वगैरे सगळं काही झालं आणि माझ्या बाळाला इथं आनंद मिळतो म्हणून आम्ही इथे आलेलो होतो आणि देवाचे दर्शन घेतले आणि दिवस एवढा सुंदर जातो की नाही खूप. आणि हा आहे माझा बदमाशखोर अयांश. याला नेहमी मला खुश ठेवायला खूप जास्त आवडते आणि याच्यासाठी मी सगळं काही करू शकते. मस्त छान दुपारचा स्वयंपाक केला आणि गोड गोड जेवायला बसले. सलाद होता आजच्या जेवणामध्ये, मस्त पोळी होती आणि भाजी होती ती पण मशरूमची आणि ते पण माझ्या हातची स्पेशल. सर्वांना जेवू घातल्याच्या नंतर सर्व आनंदी झाल्याच्या नंतर मग मी घेतलं जेवण करायला. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आमच्या आईला भेटूया मग. बाय.